घर, दुकान किंवा एखादी जागा व्यवसायासाठी भाड्याने दिली जाते, असं आपण ऐकतो. मात्र गर्भ भाड्याने देता येतो का, असं ऐकल्यावरती थोडासा श्वास थांबल्यासारखं होतं. मग काय प्रकार आहे? हा गर्भ भाड्याने देता येतो का? सरोगसी नक्की प्रकार काय आहे? यावरती शासनाचे काही कायदे आहेत का? ज्या जगातल्या तसेच भारतातल्या ज्या काही फिल्म इंडस्ट्रीमधल्या ज्या काही ॲक्ट्रेस आहेत, अभिनेत्री आहेत. भारतामध्ये जर विचार केला तर प्रियंका चोप्रा आहे, सनी लिओन आहेत. यासारख्या अभिनेत्रींनी सरोगसीचा पर्याय का निवडला? भारतामध्ये सरोगसीचं प्रमाण जास्त का होतं? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे. सरोगसी नक्की प्रकार काय असतो? ज्याला इथं हेडलाईन दिली बघा, खरंच गर्भ भाड्याने देता येतो का? बरोबर. सरोगसी काय प्रकार आहे? तर हे जे दोन व्यक्ती दिसतात हे पती पत्नी आहेत. मग ह्या पती पत्नीला काही प्रॉब्लेममुळे स्वतःचं मूल होत नाहीये. मग ती काय कारण आहे ती सुद्धा आपल्याला पाहिजे. मग मूल होत नाहीत, मग हे काय करतात, यांचं जे काय मूल आहे ते या तिसऱ्या व्यक्तीच्या गर्भामध्ये वाढवतात. आलं लक्षात? मग जिच्या गर्भामध्ये वाढवतात ही झाली सरोगेट मदर, जिला म्हटलं जातं. बरोबर आहे. मग सरोगसी काय प्रकार आहे? थोडक्यात की पती पत्नीला मूल होत नाही म्हणून काही वैद्यकीय प्रक्रिया करून त्यांचं जे काही अपत्य आहे ते तिसऱ्याच स्त्रीच्या म्हणजे तिसऱ्या व्यक्तीच्या गर्भामध्ये वाढवणे, याला म्हटलं जातं सरोगसी म्हटलं जातं. याचा अर्थ असा निघतो का की यांनी काय केलेलं आहे, यांचं मूल या तिसऱ्या व्यक्तीच्या गर्भामध्ये वाढवत आहे, त्यासाठी तिला भाडं दिलंय का? पूर्वी असं होत होतं का? वगैरे वगैरे या सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. पण सरोगसी नक्की प्रकार काय आहे? सरोगेट मदर म्हणजे काय? ही जी दिसते ही तिसरी व्यक्ती आहे, जिचं मूल नाहीये. हे मूल समजा एक्स आणि वाय ह्या पती पत्नीचं आहे, जे या मातेच्या गर्भामध्ये वाढते. ही माता होणार आहे पण तिचं मूल नाहीये, ते मूल एक्स आणि वाय ह्या कपलचं आहे. म्हणून या व्यक्तीला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. बरोबर. ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे, मेडिकल प्रोसेस आहे. मग इथं म्हटलं बघा, सरोगसी म्हणजे एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक स्त्री जी सरोगेट आई आहे, सरोगेट मदर आहे, दुसऱ्या व्यक्ती किंवा जोडप्याची इच्छा आहे की यांना पालक व्हायचे पण ते होता येत नाही काही वैद्यकीय कारण असतो. बरोबर. असे जे जोडपं आहे, ओके, अशा जोडप्याचं मूल जे आहे ते आपल्या पोटात गर्भाशयामध्ये वाढवते आणि त्याला जन्म देते, अशा मातेला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. बरोबर आहे. मग यासाठी IVF, ज्याला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन सारखी वैद्यकीय क्रिया केली जाते. लक्षात घ्या, ज्यात इच्छित पालकांचे, ज्यांना पालक व्हायचे असे हे इच्छित पालक आहे किंवा दात्यांचं अंड आणि शुक्राणू वापरून गर्भ तयार केला जातो, जो सरोगेट मातेच्या गर्भाशयामध्ये ठेवला जातो. म्हणजेच काय तर पहा, आपण जन्माला येत असताना आपल्या वडिलांकडून शुक्राणू येत असतात आणि आईकडून अंडपेशी एकत्र येते आणि हे दोघं एकत्र येऊन शुक्राणू आणि अंडपेशी एकत्र येऊन आईच्या गर्भामध्ये वाढ होत असते आणि नंतर आपला जन्म होत असतो. अगदी तसंच हा जो एक्स व्यक्ती जो आहे तो मेल आहे असं पकडूयात, म्हणजे वडील आहे, आणि वाय जो आहे तो फिमेल म्हणजे आई आहे. मग याचे शुक्राणू स्पर्म आणि याचे ओहम अंडाशय हे एकत्र हे IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन प्रोसेस मार्फत करून ते ह्या सरोगेट मातेच्या गर्भाशयामध्ये सोडलं जातं आणि तिथं त्या बालकाची वाढ होते आणि त्याचा नंतर जन्म होतो, म्हणजे सरोगेट मदर असं म्हटलं जातं. बरोबर. यस. पण मग इतकं सहज सोपं आहे का ते? तर या सगळ्यांची कारण आपल्याला बघायची आहेत. सरोगसी निवडण्याचं कारण काय? सगळ्यात पहिलं कारण सांगितलं की वैद्यकीय कारण आहे, की जे पती पत्नी आहेत त्यांच्यामध्ये नॅचरली प्रेग्नन्सी धारणच होत नाहीये, गर्भधारणाच होत नाही. हे एक महत्वाचं कारण आहे बघा. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही. त्यानंतर बऱ्याचदा गर्भधारण होतो पण त्या गर्भाचा म्हणजे गर्भपात होतो, सारखा वारंवार गर्भपात होतो. लक्षात घ्या, हे एक कारण आहे. नंतर एकल पालक म्हणजे एकट्यालाच पालक बनायचे, म्हणजे असं म्हणतो ना, या मुलाची आई मीच, या मुलाचा वडील मीच, अशा प्रकारे असं एकल पालक आहे. बरोबर. तर
करण जोहर जे आहेत ना ते एकल पालक या प्रकारे सरोगसीचा त्यांनी वापर केलेला आहे, लक्षात घ्या. किंवा उशिरा पालक होण्याचा जो निर्णय असतो, बऱ्याचदा काय होतं एखाद्या पती पत्नीला मूल होत नाही, ते खूप वर्ष वेट करतात, वेगवेगळे ट्रीटमेंट घेतात आणि साधारणतः वय वर्ष पार 40 कडे जातात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आता शक्यता खूपच कमी आहे, धूसर झालेले आहेत. अशा वेळेस मग ते सरोगसीचा पर्याय काय करतात, निवडतात. बरोबर, ही कारणे आहेत. आता सरोगसी जर पाहिली तर दोन प्रकारची आहेत. एक प्रकार आहे परोपकारी आणि दुसरी आहे व्यावसायिक. परोपकारी म्हणजे दुसऱ्यावरती उपकार करायचे. म्हणजे काय, तर हा पहिला प्रकार जो ज्याला कायदेशीर मान्यता आहे, लक्षात घ्या. हा मी आता सांगितल्याप्रमाणे एक्स आणि वाय हे जोडपं आहे आणि त्यांचं जे मूल आहे ते ह्या सरोगेट मदर, सरोगेट काय मदर म्हणजे आई, हिच्या गर्भाशयामध्ये काय होते, वाढते. आता हे वाढत असताना मग काय केलं जातं, तर जी सरोगेट माता आहे तिचा सगळा वैद्यकीय खर्च, कारण हे मूल जे आहे ते या कपलचा आहे, या जोडप्याचा आहे. मग या जोडप्याला या सरोगेट मदरचा सगळा जो काही वैद्यकीय खर्च आहे तो करावा लागतो. त्याचप्रमाणे साधारणतः विमा, 36 महिन्याचा विमा जो आहे या सरोगेट मदरचा, तो सुद्धा त्याचा खर्च याच कपलला करावा लागतो. बरोबर आहे. पण ह्या जोडप्याचं जे काही बाळ आहे ते या मातेच्या गर्भामध्ये आहेत, त्यासाठी ती माता तो ज्या गर्भामध्ये जे बाळ वाढते त्याच्यासाठी वेगळे पैसे घेणार नाही, जे पूर्वी भारतामध्ये खूप व्हायचं. म्हणजे जगामधील सर्वात जास्त सरोगसी भारतामध्ये का होत होती याच्या मागची कारण जर पाहिली तर दोन महत्वाची कारण दिसतात. एक, सरोगसी करण्यासाठी भारत हा सर्वात चांगला देश आहे, कारण इथं व्हायचं काय, हे एक्स वाय कपल आहे, फॉरेनचं कपल आहे आणि त्यांचा अपत्य हे भारतामधल्या एका मातेच्या पोटामध्ये काय होते, वाढतंय. मग ते प्रेफरन्स भारताला का देत होती, कारण ही जी माता आहे या मातेच्या गर्भामध्ये जे बालक आहे, जे वाढतंय, जे तिचं नाही, तरी सुद्धा भारतीय महिला ह्या भावनिक आहेत, त्यामुळं दुसऱ्याचं जरी बाळ असलं तरी ते स्वतःचं बाळ असल्यासारखं त्याला काय करतात, जीव लावतात, वाढवतात. हे महत्वाचं कारण. आणि दुसरं अत्यंत महत्वाचे कारण आहे आर्थिकदृष्ट्या फॉरेन मधल्या कंट्रीजला भारतामध्ये सरोगसी करण्यासाठी कमी खर्च यायचा, लक्षात घ्या. ओके, म्हणून भारतामध्ये सरोगसीचं प्रमाण जास्त होतं. काही म्हणजे भारतामध्ये 2021 ला सरोगसीच्या संदर्भामधला कायदा आला, याच्या आधी भारतामध्ये सरोगसी हा एक व्यवसाय झाला होता, लक्षात ठेवा. मग हा जो आहे याला कायद्याला बांधील आहे, लक्षात ठेवा. आणि हा व्यावसायिक जो आहे इथं हा बेकायदेशीर आहे, याला कायदा नाही. मग याच्यासाठी काय करतात, जी सरोगेट माता आहे, जिच्या गर्भामध्ये अपत्य वाढणार आहे दुसऱ्याचं, त्याच्यासाठी ते काही आर्थिक काय करत असते, त्याच्या संदर्भात शुल्क आकारत असते, लक्षात घ्या. शुल्कासाठी म्हणजेच पैशासाठी सरोगेट भाड्याने घेणे, व्यावसायिक सरोगसीची जाहिरात करणे किंवा नफ्यासाठी सरोगेटचे काय शोषण करणे हे प्रतिबंधित आहे. यासाठी 10 वर्षांपर्यंतचे कारावास आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो, ही तरतूद आहे, लक्षात घ्या. बरोबर, सरोगसी कळाले सगळ्यांना. आता म्हणजे सरोगसी करण्यासाठी जे पालक असतात त्या पालकांचे काय थोडक्यात काय म्हणू, पात्रता कशी असली पाहिजे, तर बघा, एक तर त्यांची स्थिती वैवाहिक असली पाहिजे, म्हणजे पती पत्नी जे आहेत त्यांचं ते काय लग्न झालेलं असलं पाहिजे. बरोबर, केवळ कायदेशीररित्या विवाहित भारतीय जोडपी आणि एकल स्त्रिया, केवळ विधवा किंवा घटस्फोटित साधारणतः 35 ते 45 वर्ष असणाऱ्या स्त्रिया यासाठी पात्र आहेत. वयोमर्यादा जर पाहिल्या तर 23 ते 50 वर्ष त्या पत्नीचं, तर जो पती आहे ते 26 ते 55 या दरम्यानचं वय असावं. वैद्यकीय गरज असल्यास त्यांना प्रमाणपत्र, आवश्यक असं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. बरोबर आहे की त्यांना काही डॉक्टरांचं प्रमाणपत्र असेल की की या जोडप्याला मूल होणार नाही, बरोबर आहे, असं मेडिकल सर्टिफिकेट असेल. हयात मूल नसावं, त्यांना मूल नसावं, लक्षात घ्या. त्यांचे स्वतःचे कोणतेही जैविक, दत्तक किंवा सरोगसीने झालेले मूल नसावे. फक्त याला अपवाद असा आहे, हयात असलेल्या मुलाला जीवघेणा आजार जर असेल किंवा कायमचा अपंगत्व असेल तर मात्र तो तिथं सरोगसी करता येते, लक्षात ठेवा. तसंच सरोगसी करणारा
इच्छुक पालकांसाठी अजून काय पात्रता आहेत, तर सरोगसी करण्यासाठी भारतामध्ये 2021 ला कायदा आला आणि त्याच्यामधल्या सुधारणा ज्या आहेत त्या 2024 मध्ये झाल्या, लक्षात घ्या. तर जिल्हा वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केले की एका जोडीदाराला वैद्यकीय अडचणी आहेत तर एका दात्याचे गॅमेट्स, मग तो मेल असेल तर शुक्राणू, फिमेल असेल तर अंड, याचा वापर करून ते सरोगसी काय करू शकतात, लक्षात घ्या. नियम: जन्माला येणाऱ्या मुलाचा किमान एका पालकाशी अनुवंशिक संबंध असणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, अन्यथा ती सरोगसी कायदेशीर राहत नाही. थोडक्यात त्या पती पत्नीपैकी समजा पती जो आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत किंवा पत्नीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत असं पकडूयात आपण. एक्स आणि वाय हा मेल आहे आणि ही फिमेल आहे, आणि हा जो मेल आहे ना त्याच्यामध्ये जे शुक्राणू आहेत ते 40% जास्त कार्यक्षमतेचे नाहीयेत. त्याची म्हणजे शुक्राणूंची कार्यक्षमता ही 40% जास्त असली पाहिजे असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. असं पकडूयात, किंवा हार्मोनल बॅलन्स नाहीये असं पकडूयात. याच्यामुळं हा जो एक्स व्यक्ती आहे, जो मेल आहे, त्याच्यात प्रॉब्लेम आहेत आणि त्यामुळं हे जे कपल आहे ते काय होऊ शकत नाही, त्यांना अपत्य होऊ शकत नाही. मग काय करायचं, हा जो फिमेल आहे तिचा अंडपेशी आणि दुसऱ्या व्यक्तीचे शुक्राणू हे IVF मार्फत एकत्र करून, बरोबर, तर ते तिसऱ्या व्यक्तीच्या म्हणजे सरोगेट मदरच्या गर्भाशयामध्ये ते वाढवलं जातं. म्हणजे याच्यात काय आलं, किमान दोघांपैकी एकाचा तरी अनुवंशिक घटक त्या सरोगेट असणारे जे काही बालक आहे त्याच्यामध्ये असणार आहे, लक्षात घ्या. नाहीतर त्याला वैद्यकीय मान्यता नसते, हे लक्षात घ्या. बरोबर, यस. एकल महिला, आता विधवा किंवा घटस्फोटित महिला आहे ज्यांनी स्वतःची अंडी आणि दात्याचे शुक्राणू वापरणे आवश्यक असतो. दाता आहे, डोनर आहे, त्या डोनरचं जे काही स्पर्म्स आहेत तो, आणि जी काही एकटीच महिला आहे, बरोबर, ही एकटी महिला सुद्धा, बऱ्याचदा असं होतं की एकटी महिला आहे मग तिला मूल कसं होईल, तर एकटी महिला सरोगसीने सुद्धा तिला अपत्य प्राप्त होऊ शकतं, लक्षात घ्या. बरोबर. हा, तसंच सरोगेट माता जी आहे तिचे काय निकष असले पाहिजेत, बरोबर. पूर्वी असं म्हटलं जातं भारतामध्ये सरोगसी करण्यासाठी नातेसंबंध असणं गरजेचं दाखवलं जात होतं, पण आता असं काही नाहीये की नात्यातलीच व्यक्ती असावी सरोगसी करण्यासाठी, असं अजिबात नाही. तर नातेसंबंधामध्ये बघा, सुरुवातीला सरोगेट ही जवळची नातेवाईक असणं आवश्यक होतं, मात्र आता अशी कोणतीही नाही. इच्छुक महिलेला जी पैशासाठी हे करत नाही अशा व्यक्तीला सरोगेट होण्याची परवानगी आहे, बरोबर. त्या महिलेला पात्र तर जर पाहिली तर ती विवाहित असली पाहिजे, साधारणतः तिचं वय 25 ते 35 वर्ष असलं पाहिजे आणि तिला स्वतःचे किमान एक जैविक मूल असलं पाहिजे, तरच तिला, त्या स्त्रीला सरोगेट मदर म्हणून मान्यता मिळू शकते. मर्यादा जर पाहिल्या, लिमिटेशन जर पाहिले, एक महिला तिच्या आयुष्यात फक्त एकदाच सरोगेट माता बनू शकते. भारतामध्ये पूर्वी हा व्यवसाय झालता. म्हणजे असं व्हायचं की XY जोडप्याचं जे बाळ आहे ते गर्भधारण म्हणजे तिसऱ्याच्या गर्भात वाढवायचं, ते झालं, त्याचा जन्म आला की लगेच परत दुसऱ्याचं बाळ तिच्या गर्भात वाढवायचं. म्हणजे हा एक व्यवसाय झाला होता, लक्षात घ्या. ओके, अगदी म्हणजे गर्भ भाड्याने दिल्यासारखा प्रकार सुरू झाला होता भारतामध्ये. त्यासाठी त्याच्यावरती बंधनं आणायला 2021 चा कायदा आला, ज्याच्यामध्ये 2022 तसं 2024 मध्ये काही बदल पण झाले, लक्षात घ्या. विमा: इच्छुक पालकांनी ज्यांना अपत्य होत नाही असे जे पालक आहेत ज्यांना अपत्य व्हावं यासाठी ते ज्या मातेचा सरोगेट मदर म्हणून उपयोग करणार आहेत त्या मातेचं 36 महिन्याचं आरोग्य विमा उतरवण्याचं काय बंधन त्या इच्छुक पालकांवरती असतं. अशी हे जी काही सरोगेट माता आहे, बरोबर, तिच्यासाठीचे असणारे पात्रता निकष आहेत. आता जे सरोगेट मातेद्वारे जे बालक जन्माला येतं त्याचे हक्क कसे असतात, तर त्याचे हक्क जसे वारसदार असतो ना, म्हणजे जे काही नॉर्मल म्हणजे A आणि B व्यक्तीला C नावाचा मुलगा झाला त्याला जसं वारसाने हक्क मिळतात ना, असे सगळे हक्क ह्या सरोगेट मातेद्वारे जन्मलेल्या मुलाला मुलीला मिळत असतात, लक्षात घ्या. सरोगसीद्वारे जन्माला आलेले मूल हे इच्छुक जोडप्याचे महिलेचे कायदेशीर जैविक मूल मानले जाते, ज्या मुलाला नैसर्गिक मुलाप्रमाणे सर्व हक्क आणि अधिकार प्राप्त होत असतात, हे लक्षात घ्या. बरोबर, यस.
जगामध्ये तुम्ही बघितलं तर जगामध्ये खूप मोठमोठ्या अभिनेत्रींची नावं आहेत ज्यांनी सरोगसी हा पर्याय निवडलेला आहे. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शाहरुख खान आणि गौरी खान यांचा जो तिसरा मुलगा आहे ना, लक्षात घ्या, अब्राम, हा सुद्धा सरोगसी याच प्रकारे तो जन्माला आलेला आहे. करण जोहर सिंगल फादर म्हणून सरोगसी त्यांनी केलेला आहे. प्रियंका चोप्रा, निक जोनास हे सुद्धा, यांना जे काही अपत्य झालेलं आहे यांनी सुद्धा सरोगसीचाच उपयोग केलेला आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सनी लिओन असेल, डॅनियल वेबर असेल, एकता कपूर असेल, आमिर खान, किरण राव, बरोबर यांनी सुद्धा सरोगसी IVF या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून सरोगसी ही उपयोगामध्ये आणलेली आहे. मग भारतामध्ये असं का केलं जातं? तुम्ही जर पाहिलं, ही जर नावं पाहिली तर प्रामुख्याने अभिनेत्रींचं जास्त प्रमाण दिसतं. याच्या मागचं कारण जर पाहिलं तर काय आहे, तर असं म्हटलं जातं की एकदा का, म्हणजे आपण पाहतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकदा का लग्न झालं आणि त्या अभिनेत्रींना मूल वगैरे झालं तर नंतर त्यांना पिक्चर मिळत नाही, त्याचं प्रमाण कमी होतं वगैरे वगैरे, फिगरवरती परिणाम होतो वगैरे वगैरे, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी त्यांना आई तर व्हायचंय पण स्वतःच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही, यासाठी सरोगसीचा पर्याय निवडला जातो. बरोबर इतकं सिंपल आहे. सरोगसी म्हणजे दुसऱ्या जोडप्याचं मूल तिसऱ्या व्यक्तीच्या मातेच्या गर्भामध्ये वाढवणं, याला सरोगसी असं म्हटलं जातं. आता ही सरोगसी भारतामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये होते, जी पूर्वी 2021च्या आधी व्यावसायिक स्वरूपामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये होते. या सर्वांची कारणं आपण अगदी साध्या भाषेत समजून घेतलेली आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की तो लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काही सूचना असतील व्हिडिओच्या किंवा काही माहिती तुम्हाला अजून हवी असेल अशाच वेगळ्या प्रकारची तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. एखादा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो विज्ञानातला, तो सोप्या पद्धतीने सांगता येईल असा, तो मला नक्की कमेंट करा. त्यावरती आपण व्हिडिओ बनवूयात. थांबूयात. धन्यवाद.